अमरावती एपीएमसी यशोमती ठाकूरच्या ताब्यामध्ये 10 वर्षापासून ती आहे। त्यांचे अध्यक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि तिथले सचिव यांनी आज महाराष्ट्रातली सर्वात खराब एपीएमसी जर कोणती असेल तर ती अमरावती एपीएमसी आहे। तिथं फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि त्याचं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे। त्यामुळे विधान परिषदेमध्ये मी तो प्रश्न लावून धरला, तिथल्या सचिवाला निलंबित केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्याची चौकशा चालू आहे, ऑडिट चालू आहे। सर्व हे चालू असल्यामुळं त्यांना माहीत आहे की आता पुढे या चौकशीमध्ये 100% ते हायकोर्टात गेले, हायकोर्टात निर्णय 100% लागल आणि ती एपीएमसी वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज त्यांच्यासोबत असलेले या तालुक्याचे, अमरावती तालुक्याचे आणि तिवसा विधानसभा मतदारसंघातले सर्व मोठे कार्यकर्ते, त्यात मनोजभाऊ देशमुख असतील, अलका देशमुख असतील, अक्षय भुयार असतील, अशा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज कृषी मंत्री भरणे मामांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं तो जो प्रवेश आहे तो प्रवेश त्यांना लागलेला आहे। कारण की त्यांच्या या तालुक्यामध्ये त्यांचं जे वर्चस्व होतं ते 100% मनोज देशमुख आणि त्यांच्या टीम आल्यामुळं ते कमी होणार असल्यामुळं त्यांनी माझ्यावर आग पाकड केलेली आहे। आता त्याच्यासाठी मी एक छोटंसं सांगू शकतो की आग लगी है तो धूर निकलने वाला है, एवढंच माझं म्हणणं आहे। सर, त्यांनी असं म्हटलं की एकाच घरात 2 आमदार झाले, आता पोराला आमदार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे असं त्यांनी आरोप केला। बरोबर, त्याच्या पोरामध्ये जर कुवत असेल तर पोरगा आमदार होईल, त्याच्याबद्दल प्रश्न नाही। परंतु तुम्ही तुमचं पहा, आमचं काही पाहू नका। माझा पक्ष निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे। माझ्या नेत्यांनी, अजितदादा पवारांनी मला आमदारकी दिली तर तुम्हाला त्याच्यात काय दुखते? तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी करता, तुम्ही महिला बाल कल्याण मंत्री असतानाचं जर काढत बसलो ना तर तुम्हाला पाय ठेवता येणार नाही। पण आम्ही सभ्य आहे, तुम्ही सभ्यपणानं वागत नाही आणि तुमचा हा जो पराभव झाला हा तुमच्या या अशा वागण्यामुळेच झालेला आहे। आणि भविष्यामध्ये तुम्ही जर सुधारले नाही तर भविष्यात तुम्हाला कुठंच चान्स भेटणार नाही, हे पण मी या निमित्तानं सांगतो। सर, यशोमती ठाकूरच्या बाबतीत रविराणे एक गंभीर स्वरूपाचा दावा केला की यशोमती ठाकूर आगामी 6 महिन्यामध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील, असा तो एकूणच रविराणांनी दावा केला। तुम्ही कसं बघता याकडे? मला त्यांच्या दाव्यावर मी काही बोलू शकत नाही, परंतु मला एवढं माहीत आहे की ज्या पद्धतीनं आपण आपले कार्यकर्ते, मोठे कार्यकर्ते सांभाळत असतो, एखाद्याचं नाही पटलं आणि तो गेला तर त्याच्यावर लगेच भ्रष्टाचाराचे आरोप। आत्तापर्यंत तुम्ही होते तर तो मनोज देशमुख भ्रष्टाचारी नव्हता, आता तो इकडे आल्याबरोबर त्याचं काहीतरी 20 कोटीचं थांबलेलं आहे। आणि प्रत्येक माणसाला एकेरी भाषेनं संबोधणं, प्रत्येकाला एकेरी बोलणं, प्रत्येकाला शिव्या देणं हे काही स्त्रीसारख्या बाईला शोभत नाही। आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर टीका केलेली आहे, मला उत्तर द्यायचं नव्हतं परंतु आपण सर्वांनी बोलले। परंतु या सर्व प्रकरणामध्ये एपीएमसीचा जो भ्रष्टाचार आहे, त्यांनी किती बोलले तरी एपीएमसीचा भ्रष्टाचार जो काढला आहे मी तो पूर्ण तोच नेल्याशिवाय मी चूप राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।